नमस्कार, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी सेवेमध्ये एक वेगळी ताकदच आहे। खरं सांगते, ज्या वेळेस मी स्वामी सेवेत नव्हते त्यावेळेस मी एवढं म्हणजे खूप कष्ट करत होते। असं नाही की मी काम करत नाही, मी आजही काम करते। मी खूप कष्ट करायचे, पण त्या पैशाला कुठल्याही प्रकारचं यशच येत नव्हतं। पैसा असा घरात आला की असा जायचा, असा आला की असा जायचा। एवढं म्हणजे काय करावं काय सुचतच नव्हतं। एक दिवशी म्हणजे मी ह्यांना असंच बोलले की अहो, सर्व लोक ना स्वामींची खूप भक्ती करतात, म्हणजे खूप लोक स्वामी सेवेमध्ये आलेत। मी ज्यांच्या स्टेटसला बघते ना, त्यांच्या स्टेटसला फक्त स्वामींचे फोटो, स्वामींचे हे मी म्हणजे प्रत्येक गोष्टी खूप जास्त म्हणजे सगळीकडे आता स्वामींचंच आले। का हो, आपण पण करायचं का स्वामी सेवेला सुरुवात? मी नंतर हे बोलला, ठीक आहे चला आपण स्वामी सेवेला सुरुवात करूया। त्यानंतर मी स्वामी सेवेत आले। स्वामी सेवेत आल्यानंतर मी ज्यावेळेस स्वामी सेवा चालू केली, मी प्रथम स्वामींच्या प्रगट दिनासाठी 21 पारायण ठेवलेले। त्या 21 पारायणामध्ये ना माझ्या म्हणजे माझ्याकडे काही राहिलेच नव्हते शिल्लक। पण ज्या वेळेस माझं 21 पारायण संपलं, 21 पारायण संपल्याच्या नंतर 8 ते 10 दिवसामध्ये मला कुणी ना कुणीतरी स्वामींच्या रूपाने मदत केली। आणि जे जे स्वामी सेवक झालेत ना, त्या प्रत्येकाचं स्वामींनी खरं सांगते कल्याणच केलंय। माझं तर एवढं चांगलं केलंय ना, मी ना आज शब्द सुद्धा सांगू शकत नाही की मी स्वामी सेवेमध्ये आल्यापासून मी काय मिळवलंय खरंच। आणि मी ना तुम्हाला खोटं नाही सांगत, व्हिडिओ बनवायचा म्हणून पण नाही सांगत। मी साध्या झोपड्यात राहत होते, आज मी बंगल्यात आहे। आणि मी काही नाही, फक्त स्वामींचे 11 गुरुवार केले। मला जास्त वाचता येत नाही, संस्कृत म्हणजे ते जमतच नाहीये, नॉर्मल मराठी वाचता येतं। मी 11 गुरुवार केले स्वामींचे। 11 गुरुवार माझे ह्या दिवशी संपले आणि दुसऱ्या दिवशी मला सकाळी गावावरनं फोन आला की आपल्याला आपलं घर बनवायचे, पैशांची जमाव कर। आणि जसं काही स्वामींनी चमत्कार केला, मला कुडून एवढे पटकन पैसे जमा झाले ना, 1 वर्षाच्या आत मी माझं स्वतःचं घर बांधलं। म्हणजे एवढा खूप जास्त अनुभव आहे। माझं स्वतःचं घर झालं म्हणजे माझ्या डोक्यावरचा थोडा मेन तणाव कुठला होता की बाबा आपण झोपड्यात राहतोय, झोपड्यातून बंगल्यात आले, काम करते, आजही काम करते, पण त्या प्रत्येक कामामध्ये माझे स्वामी माझ्या सोबतच। आणि खरंच आपले स्वामी आपल्या सोबतच असतात। फक्त काही नाही हो, एकदा अंतःकरणापासून त्यांना शरण गेलं ना, सर्व गोष्टी छान होतात। फक्त याला घाबरतात की नाही बाबा स्वामी हे कडक देवत, स्वामी बाबा कडक आहेत पण तेवढे प्रेमळ। ते आपली पूजा म्हणजे आपण काय देतो ते बघत नाही, आपण किती अंतःकरणापासून करतो ते बघतात। आपण आपली सेवा किती मनापासून किती अंतःकरणापासून करतो ना, स्वामी हे बघतात हो। तुम्ही त्यांना काय दिलं ते कधी बघत नाहीत। आणि माझी तरी कळकळीची विनंती, तुम्ही पण आहे ना स्वामी सेवा करून बघा, एकदा तरी स्वामी सेवा करून बघा। मी माझ्या डोक्यावरचं लाखोचं कर्ज ना त्या स्वामी सेवेमुळे नील केलंय। आणि आज मी हे सुखी आनंद जीवन जगते ना, ते सुद्धा स्वामींमुळेच। खरं सांगते, खूप जास्त ताकद आहे हो स्वामी नामात। हे स्वामी नाम आहे ना, हे एक एनर्जी म्हणजे एक ताकदच निर्माण होते आपल्या मनात। मला ज्यावेळेस रात्री कधी पण मला जर भीती वाटली ना, मी फक्त स्वामींचा धावा करते, स्वामी स्वामी स्वामी। आणि त्या नावात एवढी ताकद आहे का भीती एका क्षणात गायब होऊन जाते। म्हणजे ना ही माऊली आहे ना आपल्या लेकराला नेहमी अशीच पकडते, खरं सांगते। आणि ही आहे स्वामी नामाची खरी ताकद। मला कुठल्याही क्षणी मला कसलीही गरज लागली तरी पहिलं मी
ह्याच्यापाशी हात पसर, त्याच्यापाशी हात पसर, याला सांग दे बाबा, त्याला सांग दे बाबा. आता नाही. करता करविता माझा स्वामीनाथा. बस तोच देणार आहे, तोच तारणार आहे. आणि देतात कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन ती आपले मदत करतात आणि खरं करतात. स्वामी आपल्या लेकराला कधीच नाही एकटं सोडतो. बघा तुम्ही एकदा स्वामी सेवेत येऊन बघा, स्वामींची सेवा करून बघा. आणि ज्यांनी ज्यांनी सेवा केली ना त्यांना विचारा का बाबा स्वामी नामात ताकद किती येते. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.